नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल तौर सायन्स अकॅडमी। आजचा आपला टॉपिक असेल 9th स्टँडर्ड अल्जेब्रा बीजगणित मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स मधील प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। ओके, सो लेट्स गो टू लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। So let's start with the basic of practice set number 2.2. So what is the basic for practice set number 2.2? That is irrational and real numbers. अपरिमेय आणि वास्तव संख्या अशा प्रकारचा आहे। परंतु इरेशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या आणि रियल नंबर्स म्हणजे इरेशनल नंबर शिकायच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की रॅशनल नंबर कसे असतात, टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग। टर्मिनेटिंग म्हणजे कसे असतात, खंडित असतात। कसे असतात ते असतात खंडित। ओके, खंडित असतात। आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित। अखंडित शिवाय फक्त एवढंच नाही तर ते रिकरिंग सुद्धा असतात। म्हणजे रिकरिंग म्हणजे आवर्ती। कसे असतात ते आवर्ती स्वरूपात असतात। म्हणजे परिमेय संख्या टर्मिनेटिंग म्हणजे खंडित स्वरूपामध्ये सुद्धा असतात आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित आणि रिकरिंग म्हणजे आवर्ती। म्हणजे उदाहरणार्थ आपण हे पाहिलं होतं की 2.5 चा जर आपण भागाकार केला, इफ वी डिवाइड 2/5 विल गेट 0.4 ओनली, म्हणजे 0.4 उत्तर एवढं। इथंच भागाकार संपला, त्याच्या पुढे भागाकार नाही, म्हणजे कसा झाला, खंडित झाला, तिथंच संपला। त्यानंतर 101/8 केलं तर 12.625 असं उत्तर आलं होतं। म्हणजे हाही भागाकार इथंच संपलेला आहे, टर्मिनेट झाला। पण टर्मिनेट झाला पण इथं रिकरिंग म्हणजे आवर्ती नाहीये, म्हणजे रिपिटेशन नाहीये, त्याच संख्येने पुन्हा पुन्हा भाग जात नाही, त्याच्यामुळे हे टर्मिनेट इथं झालं। आणि नॉन टर्मिनेटिंग मध्ये कसं आहे की या 1736 म्हणजे 17/36 चा जो भागाकार आहे 0.47222222, सो 2 इज गेटिंग रिपीट अगेन अँड अगेन। सो मग हा काय झाला, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे संपतच नाही भागाकार, पण शिवाय न संपून सुद्धा त्याचा 2 हा जो डिजिट आहे, सो इट इज रिपीटेड अगेन अँड अगेन, मग तो वारंवार सारखा रिपीट होतो। सिमिलरली 56/36 हिअर 513 हा जो ग्रुप आहे अंकांचा, डिजिटचा नंबर, हा ग्रुप सारखा रिपीट होतोय, म्हणजे याच अंकाने सतत भाग जात असतोय। दॅट्स वाय इट इज रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे संपतही नाही आणि शिवाय तेच अंक रिपीट येतात। सो दिस इज द रॅशनल नंबर। बट इन केस ऑफ इररॅशनल नंबर वी आर गोइंग टू लर्न टुडे, ते कसे असतात, नॉन टर्मिनेटिंग अखंडित आणि शिवाय नॉन रिकरिंग म्हणजे काय, भागाकार संपतही नाही आणि कोणता डिजिट रिपीटही होत नाही किंवा पुन्हा त्याच संख्येने त्या अंकाला भाग जात नाही, प्रत्येक वेळेला नवीन संख्येने भाग जातं। जसं आपण 8वीला शिकलो की √2 जर आपण भागाकार केला, भागाकार पद्धतीने त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर 1.41421356 अँड नॉन टर्मिनेटिंग असंच कितीही जर गेलो तर ते अजिबात संपणार नाही आणि प्रत्येक वेळेला नवीन डिजिटने भाग जाणार। इथं सुद्धा √3चं तुम्हाला तसंच भेटणार आहे, √5 √6 √6। मग अशा ज्या संख्या असतात ज्यांचा भागाकार कधी संपत नाही आणि शिवाय रिपीट सुद्धा होत नाही, प्रत्येक वेळेला नवीन संख्येने भाग जातो, सो सच टाइप ऑफ numbers are called as non-terminating, non-recurring, that is irrational number। आला लक्षामध्ये फरक तुमच्या? रॅशनल नंबर मध्ये कसं टर्मिनेट होतात किंवा नॉन टर्मिनेट असल्या तर रिकरिंग होतात, पण इथं टर्मिनेटही होत नाहीत आणि रिकरिंग सुद्धा होत नाहीत, म्हणजे त्यांचा भागाकारही संपत नाही आणि रिपीटही होत नाही, प्रत्येकाला नवीन संख्येने भाग जात असतो। सो सच टाइप ऑफ नंबर्स आर कॉल्ड ॲज इररॅशनल नंबर, इन मराठी इट इज कॉल्ड ॲज अपरिमेय संख्या। थोडक्यात काय तर ज्या संख्या वर्गमुळामध्ये आहेत आणि त्यांचं वर्गमूळ जर आपल्याला पूर्णांक संख्यामध्ये जर मांडता येत नसेल तर त्या सगळ्या अपरिमेय संख्या असतात। म्हणजे उदाहरणार्थ वर्गमुळात मी 4 केलं तर त्याचं वर्गमूळ मला 2 हे असं बरोबर पूर्णांक संख्येमध्ये मिळतं, त्याच्यामुळे ही काय झाली, परिमेय संख्या झाली। पण आता वर्गमुळात 2 मला काढायचं, त्याचं वर्गमूळ मला अशा पद्धतीने मिळतंय, वर्गमूळ 3चा असं पद्धतीने मिळतंय, अँड I will get √5 in this way, √6 in this way and √7 like this. So these are the irrational numbers. We can write further √8 as well, then √10 as well, √11 as well, √13, √14. So all these numbers are irrational number because we can't write them in the इंटिजर फॉर्म, म्हणजे त्यांचं स्क्वेअर रूट जे आहे ते आपण पूर्णांक संख्येमध्ये मांडू शकत नाही। सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट दीज आर द इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या असतात। आल्या लक्षामध्ये? ठीक आहे, ओके। आपण आता 2.2 कडे जायच्या आधी एक थोडंसं बेसिक आहे ते घेऊया आणि 2.2 चालू करूया।
स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर म्हणजे ऋण संख्येचं वर्गमूळ काय असतं हे कन्सेप्ट आपण क्लिअर करूया आणि आपण 2.2 कडे जाऊया. काय असतं बरं, ऋण संख्येचं वर्गमूळ काय असतं, काय मग येतं का नाही ते माहीत करून घेऊया आपण. आता साधारण त्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया की माझ्याकडे समजा √4 आहे, त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती आहे की ते 2, बरोबर की नाही. 2 म्हणजे 4चं स्क्वेअर रूट असतं, परंतु त्याचे स्क्वेअर रूट 2 असतात, एक प्लसवाला असतं आणि एक मायनसवाला असतं, एक प्लसवाला आणि एक मायनसवाला. पण जर आपण असं लिहायला गेलो की -√4 इज इक्वल टू -2, तर मग हे असं शक्य आहे का, तर हे असं शक्य नाही, कारण -4चं स्क्वेअर रूट -2 येणं शक्य नाही. या 4चं स्क्वेअर रूट प्लस किंवा मायनस मध्ये येतं, कारण प्लस किंवा -2 जे असेल त्याचा स्क्वेअर 4 आहे ना, म्हणजे इथे +2चा जर मी स्क्वेअर केला तर तो मला 4 भेटतो, आणि जर मी -2चा जरी स्क्वेअर केला तरी मला तो 4च भेटतो. अलग लक्षामध्ये. म्हणून मला याच्यापासून पण 4 मिळतो आणि याच्यापासून सुद्धा 4च मिळतो, म्हणून ह्या दोन्हीही 4चं स्क्वेअर रूट मला प्लस किंवा -√2 असंच मिळणार आहे. पण मला -4चं स्क्वेअर रूट फक्त -2 मिळणं शक्य नाही, त्याच्यामुळं निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट म्हणजे ऋण संख्याचं वर्गमूळ हे रिअल नंबर नसते, म्हणजे वास्तव संख्या नसते. इट इज नॉट अ रिअल नंबर. काय रिअल नंबर? स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट अ रिअल नंबर. एवढंच फक्त ध्यानात घ्या आणि हे शेवटपर्यंत विसरू नका की जर वर्गमुळामध्ये जर एखादी संख्या तुमची ऋण आली असेल तर आपलं कॅल्क्युलेशन तिथंच थांबवायचं, पुढे जायचं नाही, कारण या संख्येचं आपण असं उत्तर लिहू शकत नाही अलग लक्षामध्ये, किंवा प्लसमध्ये सुद्धा मांडू शकत नाही, कारण निगेटिव्ह संख्येचं वर्गमूळ ही एक रिअल नंबर किंवा वास्तव संख्या कधीच नसते. आलंय तुमच्या लक्षामध्ये? ओके. Practice set number 2.2. Question number first. 4√2 is an irrational number. Show that 4√2 is an irrational number. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या असं सिद्ध करायचं, अपरिमेय संख्या असं सिद्ध करायचं आहे. आता तिला अपरिमेय संख्या आहे असं सिद्ध करण्यासाठी तात्पुरतं तिला तू परिमेय आहेस असं सांगावं लागेल किंवा ॲझ्युम करावं लागेल. सो लेट्स ॲझ्युम 4√2 is a rational number. So 4√2 is a rational number. म्हणजे थोडक्यात तिला काय करायचं, परिमेय संख्या असं भासवायचं, रॅशनल नंबर. लेट म्हणजे समजूया, जर ही परिमेय संख्या आहे तर आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या आपण कशी लिहितो किंवा कशी त्याचा फॉर्म कसा असतो. सो इट्स फॉर्म इज P/Q अशा स्वरूपात आपण लिहितो. ओके, मग हिला पण तसंच मांडूया. सो 4√2 इज इक्वल टू P/Q. ओके, वेअर P and Q आर इंटिजर्स. काय त्या पूर्णांक संख्या आहेत, म्हणजे P आणि Q काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की Q शुड नॉट बी इक्वल टू 0 असं असतं. आता हे आपलं फॉर्मॅट झालं. देअरफॉर 4√2 इज इक्वल टू P/Q झालं, तात्पुरती झाली, त्याचा फॉर्म लिहिला. आता थोडंसं त्याला जर पुढे सॉल्व्ह केलं तर काय तुम्हाला उत्तर भेटते बघा. √2 ला इकडंच ठेवा आणि P/4Q करा, म्हणजे हे जे Q इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये होतं, इट विल मल्टिप्लाय टू द Q इन द डिनॉमिनेटर. ओके, खाली भागाकाराच्या स्वरूपामध्ये Q ला गुणाकार स्वरूपामध्ये लिहिलं जाईल. आता बघा इकडे काय होईल. आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय मिळालेलं आहे, लेफ्ट हँड साइडला तुम्हाला √2 आहे आणि राईट हँड साइडला P/4Q आहे. So as P and Q are the integers, therefore P/4Q is also integer. आणि जर ते इंटिजर असतील तर ते रॅशनल आहेत. आला लक्षामध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल, as P and Q are integers. काय आहेत ते? इंटिजर्स म्हणजे पूर्णांक आहेत. Therefore P/4Q is a rational number. म्हणजे जर इंटिजर असतील तर मग त्या परिमेयच असतात. मग ही परिमेय म्हणल्यानंतर ही सुद्धा काय झाली, परिमेय झाली. परंतु या इक्वेशन मध्ये आपल्याला असं दिसतंय की लेफ्ट हँड साइड इज इरॅशनल अँड राईट हँड साइड इज
rational number. So in this equation, suppose this is the equation number 1. Equation number 1. So in equation number 1, इकडे लिहितो मी. In equation 1, left side is with irrational number, and right hand side RHS is with rational. म्हणजे या समीकरणामध्ये लेफ्ट हँड साइड ही इरॅशनल आहे. इरॅशनल म्हणजे स्क्वेअर रूट 2 असल्यामुळे इरॅशनल आहे, कारण स्क्वेअर रूट 2 कसा आहे, इरॅशनल आहे, तुम्हाला माहिती आहे, मागाशी तुम्ही बघितलंय. आणि राईट हँड साइडला हा इंटिजर्स असल्यामुळे हा जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला रॅशनल भेटलेला आहे. मग ही एक काय झाली, विसंगती आहे. विसंगती आहे म्हणजेच कॉन्ट्राडिक्टरी. देअरफॉर इक्वेशन 1 is a contradictory statement. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे काय आहे, ते एक विसंगत विधान आहे. कसं विधान आहे ते, विसंगत. जर हे एक विसंगत विधान असेल म्हणजे याचा आणि याचा काही मेळच नसेल, किंवा बघा √2 = P/4Q, इकडं इरॅशनल आणि इकडं रॅशनल असं आपण लिहू शकत नाही. म्हणजे ते तसं नसतंच कधी. त्याच्यामुळं 4√2 जे आहे, 4√2, therefore 4√2 is a irrational नंबर. आला लक्षामध्ये. तात्पुरतीला आपण इथं रॅशनल घेतली, परंतु ती रॅशनल होऊ शकली नाही, इरॅशनलच राहिली. त्याच्यामुळं तिला आपल्याला इरॅशनल आहे असंच म्हणावं लागेल. देअरफॉर 4√2 इज अ इरॅशनल नंबर. दॅट्स इट. आला लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सुद्धा अशाच प्रकारचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, शो दॅट 3 + √5 इज अ इररॅशनल नंबर. सो दिस एक्झाम्पल वी हॅव टू सोल्व इन द सेम मॅनर ॲज लाईक क्वेश्चन नंबर 1. पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला सोडवायचं आहे. मी आधीच इथं सोडून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतो की ते कसं पद्धतीने. बाकी स्टेटमेंट वगैरे सगळे तेच आहेत. मग बघा इथं. सो लेट्स ॲझ्युम 3 + √5 इज अ रॅशनल नंबर. हिलाही आपण काय केलं, ॲझ्युम केलं की तू रॅशनल आहेस. सो मग रॅशनल नंबर कुठल्या फॉर्म मध्ये लिहितात, P/Q च्या फॉर्म मध्ये. सो वी हॅव रिटन P/Q. 3 + √5 इज इक्वल टू P/Q लिहिलेला आहे. अँड P अँड Q आर द इंटिजर्स, पूर्णांक असतात आपल्याला माहित आहे. वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 असंच असावं लागतं. छेद कधीही 0 असू नये. सो मग इथं फक्त सोडवलं, काय केलं, 3 विल बी शिफ्टेड ऑन द राईट हँड साइड अँड इट विल बी अ -2 P/Q. म्हणजे P/Q ला तो काय झाला, मायनस झाला. इकडं √5 आलं. आता इकडं फक्त √5, आणि तुम्हाला माहित आहे √5 काय असतं, इरॅशनल नंबर आहे. मग लेफ्ट हँड साइड त्याची काय झाली, इरॅशनल नंबर झाली, आणि राईट हँड साइड काय झाली, रॅशनल झाली. का तर P आणि Q हे इंटिजर्स असतात. मग त्याच्यासोबत असणाऱ्या संख्या मिळून सुद्धा ती काय असते, इंटिजर्स असते. आणि इंटिजर्स हे नेहमी कसे असतात, रॅशनल नंबर असतात. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काय कॉन्ट्राडिक्टरी मिळते किंवा विसंगती मिळते, तर इन इक्वेशन नंबर लेफ्ट हँड साइड इज विथ इरॅशनल नंबर. म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला इरॅशनल नंबर आहेत, तर उजव्या बाजूला आपल्याला काय भेटते, रॅशनल नंबर भेटते. बरोबर की नाही. सो दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर 1 इज अ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. म्हणजे ती एक विसंगत विधान तयार झालंय की डाव्या बाजूला तुमचं इरॅशनल आहे आणि उजव्या बाजूला रॅशनल. असं असू शकतं का, नसतं. म्हणून 3 + √5 इज अ इररॅशनल नंबर. अशा प्रकारे हेही तुम्हाला पटकन सोडवता येईल. लक्षामध्ये. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3, रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन नंबर लाईन. √5 आणि √10 ह्या इररॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या जी आपल्याला नंबर लाईन वरती दाखवायची आहेत. कशा दाखवायच्या मग त्यासाठी आपल्याला एक नंबर लाईन आखून घ्यावी लागेल. म्हणजे संख्यारेषेच्या शून्याच्या डावीकडं ऋण संख्या असतात, उजवीकडं धनसंख्या असतात. ओके. आपल्याला दाखवायचे √5. मग ते √5 कुठं असेल, तर समजा आपण इथं लिहिलं की बाबा √1 आहे, √2 आहे, √3 आहे, √4 आहे. √4 म्हणजे किती रे, 2. √4 म्हणजे किती, 2. आता हे जे 2 आहे ते आपल्याकडे इथं आहे. त्याच्यानंतर काय असणार आपल्याकडे, √5. आता √5 आपल्याला काढता येते का, नाही, कारण हे अपरिमेय आहेत.
म्हणजे √1, √2, √3, √5 ह्या अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर आहेत. फक्त काय आहे की ही जी आहे ती रॅशनल नंबर आहे, म्हणजे परिमेय संख्या आहे. त्याच्यामुळे 2 आपण इथे लिहिलेला आहे. याचा अर्थ तुमची √5 जी आहे ती √4 म्हणजेच 2च्या पलीकडे आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की 0 पासून 2 पर्यंत हे जे अंतर आहे ते अंतर आपण गृहीत धरणार आहे. ओके, मग ह्याला इथं जे 0 आहे याला इथं आपण काय करू, ह्या पॉइंटला O नाव देऊया. काय नाव देऊया? O. आणि मग हे जे O नाव आहे ते समजा आपलं कोण आहे, समजा OP आहे इथं, आणि 2चे तिथं नाव देऊया आपण P. काय नाव देऊया? P आहे असं समजूया आपण. ते काय आहे? P. आपल्याकडे OP बरोबर किती आलं? 2 एकक, बरोबर 2 युनिट्स. आता ते सेंटीमीटर मध्ये वगैरे मोजायचं नाही, एककामध्ये मोजायचं. आता √5 जर तुम्हाला इथे दाखवायचं असेल तर 2 पासून वरती एक परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढायचा आहे. पण किती अंतराचा? तर तो 1 एककाचा काढायचा आहे, म्हणजे तोही 1 युनिटच काढायचा. हे 2 युनिट झालं. परंतु तुम्हाला √5 दाखवायचं असेल किंवा √6 दाखवायचं असेल किंवा √7 दाखवायचं असेल किंवा √10 दाखवायचं असेल, ज्या पॉइंट पासून तो पुढे आहे, म्हणजे या पॉइंट पासून तो पुढे आहे, मग या पॉइंटवर काय करायचं, इथून 1 एकक अंतर वरती घ्यायचं आहे. प्रत्येकासाठीच आहे, फक्त याच्यासाठीच नाही, प्रत्येकासाठी. तुम्हाला √2 दाखवायचा असेल तरी सुद्धा मग तुम्हाला √2 कुठं असणार आहे? √1च्या नंतर. मग इथून तुम्हाला तो 1 एकक अंतर घ्यायचं आहे. मग ते 1 एकक अंतर म्हणजे मी किती घेतो बघा, आता या ठिकाणी 1 एकक अंतर मी समजा एवढं घेतलं, ठीक आहे. हा, हे 1 एकक अंतर झालं. आता याला समजा मी नाव दिलं, हा P झाला. इथं आपण काय नाव देऊया? Q. ओके, आता हे लंबांतर असल्यामुळं हा झाला इथं काटकोन, आणि O पासून Q पर्यंत जोडून घ्यायचंय. O पासून Q पर्यंत काय करायचं, आता हे जोडून घ्यायचं. जोडून घेतल्यानंतर तुम्हाला इथं एक काटकोन त्रिकोण मिळतो. कसला त्रिकोण मिळतो? काटकोन त्रिकोण मिळतो. कुठला काटकोन त्रिकोण मिळतो? OPQ. आता OPQ मध्ये तुमच्याकडे OP किती आहे? 2, आणि हे किती आहे तुमच्याकडं? 1, म्हणजे QP तुमच्याकडे आहे 1. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला फक्त हीच बाजू माहित नाही. ही बाजू आपल्याला काय देणार आहे? √5 देणार आहे. √5. मग ती कशी कॅल्क्युलेट करतात? म्हणजे कॅल्क्युलेट डायरेक्ट आपण परीक्षेमध्ये काय करायचं, डायरेक्ट काढायचं, हे काढायची आवश्यकता नसते. मग आता आपण इथं हा झाला तुमचा कर्ण. कुठला? दिस इज युअर हायपोटेनियस OQ. सो OQ² इज इक्वल टू OP² प्लस QP². काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज असते. म्हणून काय केलं आपण? OPचा वर्ग म्हणजे किती? OP तुमच्याकडे आहे 2, 2चा स्क्वेअर प्लस QP तुमच्याकडे किती आहे? 1, 1चा स्क्वेअर. अशा पद्धतीने येईल ते, बरोबर. 2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, आणि मग इथं 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, आणि तुम्हाला किती भेटेल? 5. म्हणजे OQचा जर आपण OQचा स्क्वेअर बरोबर किती आलं? 5, आणि OQ फक्त जर पाहिजे असेल तर त्याचा आपल्याला काय करायला? स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. तो किती येईल मग? सॉरी, इथे 5, इथं किती घ्यावं लागेल मग? √5. म्हणजे OQ हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला किती भेटलं? √5. किती भेटलं ते? √5. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीनं OQ तुमचा √5 आला, तो आपण इथं फक्त मांडून घेऊया. ठीक आहे, हा झाला तुमचा √5. पण प्रश्न अजून तिथंच आहे आपला की काढायचा कसा. मग काढण्यासाठी आपण काय केलंय की डिस्टन्स किती घ्यायचा. आता मग आपल्याला कंपास वापरावा लागेल. का वापरावं लागेल? कंपास. कंपास म्हणजे काय असतं मित्रांनो? कंपास म्हणजे तुमचं हे, त्याला राऊंडर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. हा तुमचा झाला कंपास, याला म्हणायचं कंपास. आता कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं? कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं तर तुमचं पुट युअर आयर्न पॉइंट ऑन O. आयर्न पॉइंट ऑन O. O वरती ठेवा ते, आणि Q पर्यंत डिस्टन्स घ्या. कुठपर्यंत? Q. सो OQ इज युअर डिस्टन्स इन युअर कंपास. नाव मेक अ आर्क लाईक दिस. ओके, सो दिस इज द आर्क. सो दिस आर्क रिप्रेझेंट्स, हा आर्क जो आहे तो काय मेन्शन करणार आहे, काय रिप्रेझेंट करणार आहे? सो हा आर्क म्हणजे तुमचा जो √5 आहे तो कुठं मिळतो तर 2च्या पुढे, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तो मिळून जाईल. सो दिस इज युअर √5. अशा पद्धतीने तुम्हाला √5 दाखवता येईल. हा जो √5, आता हा √5 इथं आला याचा अर्थ काय? हा जो OQ आहे,
दिस इज युअर ओ क्यू है ना, ओ क्यू आणि याला समजा नाव देऊ आपण आर. ओ आर हे सेम आहे. हे सेम आहे म्हणजे काय असतं, आपण आता त्या राऊंडरनी काय केलं, आपण असाच एक आर्क मारला. हा जर आर्क असाच पूर्ण केला असतं तर सर्कल तयार झालं असतं. मग आपण कंपासमध्ये ओ पासून क्यू पर्यंत जे डिस्टन्स घेतलं ती रेडियस होती त्या सर्कलची. मग ओ पासून आर पर्यंत आणि ओ पासून क्यू पर्यंत ह्या दोन्ही रेडियस असं असतात, सेम असतात. म्हणून इथून इथपर्यंत तुमचा हा पॉईंट असा दाखवता येईल. म्हणजे ही रेडियस ओ क्यू एवढीच रेडियस आपल्याला इथं दाखवता येईल. म्हणून रूट 5 तुमचा इथे येईल. अलग लक्षामध्ये. समजा तुम्हाला रूट 6 दाखवायचंय, मग रूट 6 जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल, हाऊ विल यू ड्रॉ द रूट 6, हाऊ विल यू प्रेझेंट रूट 6 ऑन द नंबर लाईन. सो टेक अगेन वन युनिट डिस्टन्स लाईक दिस, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, लाईक दिस. मग एकच युनिट घ्यायचं इथं, पुन्हा त्याला काय करायचं, इथून असं इथून जोडून घ्यायचं आणि पुन्हा मग इथं कॅल्क्युलेशन नाही जरी केलं तरी चालेल. इथून डायरेक्ट इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये अँड मेक एन आर्क like this. You will get root 6, root 7, root 8, root 9, root 10. So let's represent root 10 as well. जरी तुम्हाला कळालं असेल तर आपण root 10 सुद्धा रिप्रेझेंट करून बघूया. Now let's represent root 10. वर्गमुळात 10 आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायचं आहे. कसं दाखवायचं, जसं वर्गमुळात 5 दाखवलं as we shown root 5 on the number line. In the similar manner let's represent root 10 on this number line. मग काय करायचं, what do you do? So this is your 0. ओके, आता आधी आपल्याला चेक करावं लागेल की where is the exact position of root 10 on this number line. ती बघण्यासाठी काय करावं लागेल बघा बरं. आता इथं तुम्ही बघा की रूट 1 नंतर रूट 2, रूट 3, रूट 4. रूट 4 म्हणजे किती असतं, 2, बरोबर की नाही. रूट 4 म्हणजे वर्गमुळात 4चं वर्गमूळ, वर्गमुळात 4 म्हणजेच किती, 2, कारण 4चं वर्गमूळ किती येतं, 2. त्यानंतर रूट 5 आपण दाखवलेला. रूट 6 आपल्याला रूट मध्येच ठेवता येतं कारण त्याचं वर्गमूळ माहित नाही. रूट 7, रूट 8, रूट 9. रूट 9 म्हणजेच किती असणार आहे, 3, कारण 9चं वर्गमूळ किती, 3. आणि मग रूट 9च्या नंतर काय असणार आहे, रूट 10. ओके, सो हिअर इज युअर रूट 10 म्हणजे वर्गमुळात 9च्या नंतर आहे. वर्गमुळात 9 म्हणजेच किती, 3च्या नंतर, म्हणजे इथं नंबर लाईनच्या इथं लगेच असणार आहे, बरोबर की नाही. त्याच्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठे घ्यावा लागणार आहे, वर्गमुळात 9 म्हणजेच 3चे तिथं आपण काय घेतलं, एक परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं. ओके, आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून कुठपर्यंत जोडायचंय, तर इथपर्यंत जोडायचंय, 0 पर्यंत. मग याला नाव देऊ आपण, समजा दिस इज युअर ए, दिस पॉइंट विल बी बी अँड दिस पॉइंट विल बी सी. मग तुमच्याकडे एक रेक्टँगल कसा ट्रायंगल कसा तयार होईल, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला तुमच्याकडे, ए बी सी. ओके, हा जर राईट अँगल ट्रायंगल तयार झाला असेल तर तुमचा रूट 10 जो आहे तो ऑब्विसली इथेच असणार आहे, बरोबर की नाही. त्याच्यासाठी जर कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल तर ते हे करून बघूया कशा पद्धतीने असेल. कारण हे असेल 1, हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे आपल्याला, ए पासून बी पर्यंत, दिस ए बी विल बी 3 युनिट. देन बी टू सी डिस्टन्स इज 1 युनिट अँड कॅल्क्युलेट. ए बी अँड बी सी आर द 2 साइड्स ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल अँड ए सी इज द हायपोटेनियस म्हणजे कर्ण आहे. मग काय असतं, कर्ण वर्ग बरोबर ना. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणून काय करायचं आपण, ए बी म्हणजे किती आपल्याकडं 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. सो यू विल गेट 3 स्क्वेअर 9 प्लस 1 स्क्वेअर 1 इज इक्वल टू 10. सो हिअर इज युअर ए सी स्क्वेअर. याचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर डोक्यावरचं 2चं चिन्ह निघून जाईल. एसी इज इक्वल टू रूट 10. अशा प्रकारे तुम्हाला एसी किती भेटणार आहे, रूट 10, जो इथं मी मांडलेला आहे. मग आता काढताना नेमकं काय करायचंय, जस्ट टेक अ कंपास. कंपास घ्यायचा तुमचा, राऊंडर घ्यायचा, त्याच्यामध्ये पेन्सिल लावायची आणि तुमचं डिस्टन्स किती त्याच्यामध्ये ठेवायचं. सो टेक अ डिस्टन्स फ्रॉम ए टू सी. ए टू सी, ए पासून सी पर्यंत अशा पद्धतीने तुम्ही डिस्टन्स त्याच्यामध्ये घ्यायचं. सो दिस डिस्टन्स मीन्स द रेडियस ऑफ द सर्कल. ओके, बिकॉज यू हॅव टू मेक एन आर्क राईट हिअर लाईक दिस. अशा पद्धतीने तुम्हाला एक आर्क बनवायचा आहे. सी पर्यंतचं डिस्टन्स थोडं कमी पडलं, हे असं ऍडजस्ट करून घेतलं मी आणि मग तुम्ही याला असंच फिरवू शकता. हा झाला तुमचा आर्क. आणि हा आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल किंवा टच करेल ऑन द नंबर लाईन, so that point, at this point your root 10 is present. Root 10 is present. So here is my root
10 in between 3 and 4 like this. So let it be whatever it be. ओके, किती समजूया आपण ह्याला, बी आहे, याला आपण समजूया डी समजूया. मग तुमच्याकडे काय होईल रे मग, ए डी अँड ए सी, ए डी अँड ए सी इज इक्वल टू रूट 10 because this is the radius of the circle. कारण हा सर्कलचा फला जर पूर्ण असंच काढला असतं सर्कल तयार झाला असतं. मग सर्कल काढताना रेडियसची गरज पडते. ही रेडियस म्हणजे तुमची किती आहे, रूट 10 एवढी आहे. याचा अर्थ इथून इथपर्यंत तुमचं डिस्टन्स किती असेल, रूट 10 एवढं. सो अशा पद्धतीने अतिशय सोपं आहे काढण्यासाठी. तुम्हाला कुठल्याही रूट मधली जी संख्या याच्यावर दाखवायची असेल त्याच्या पुढं कुठं आहे ते थोडक्यामध्ये जर तुम्ही असं मांडून घेतलं, तुम्हाला कळेल आपली संख्या नेमकी कुठं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला लगेच कळेल की आपल्याला ते कुठं 1 युनिट डिस्टन्स घ्यायचंय आणि त्यानंतर 0 पर्यंत त्याला जोडून घ्यायचं. जोडून घेतल्यानंतर पुढे काय करणार तुम्ही, तिथून असा एक इथून एवढं डिस्टन्स घेऊन आर्क मारणार आणि त्या जिथं ते तुम्हाला इंटरसेक्ट होईल, टच करेल, सो दॅट पॉइंट विल रिप्रेझेंट युअर irrational number. Irrational number means root 2, root 3, root 5, root 6, root 7, root 8, root 10. These are irrational numbers and these are the rational numbers. म्हणजे root 4 म्हणजे 2 rational आहे, root 9 म्हणजे किती 3. These are the rational numbers. Okay, so in this way we can represent such type of. म्हणजे आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या पुढचं सांगतो की इथं रूट 10 आहे. जर तुम्हाला मायनस रूट 10 सांगितलं असतं तर कसं केलं असतं तुम्ही, हाऊ विल यू रिप्रेझेंट मायनस रूट 10? मायनस रूट 10 कुठे येणार ते, सो व्हेरी सिंपल, ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द 0. द सेम प्रोसिजर यू हॅव टू डू ऑन द लेफ्ट हँड साइड ओनली. सो यू विल गेट मायनस रूट 10, मायनस रूट 5, मायनस रूट 2, मायनस रूट 6, वॉट एव्हर द निगेटिव्ह नंबर्स, irrational negative numbers, you can represent on this number line like this, but the difference is only that you have to represent that negative numbers on the left hand side of the number line. That's it. ओके, समजले तुम्हाला, अलग लक्षामध्ये तुमच्या, ठीक आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं त्यांनी बघा बरं, राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या 2 नंबर मधल्या कुठल्याही 3 म्हणजे एनी 3 रॅशनल नंबर परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता इथं आपल्याला 0.3 आणि -0.5 असं दिलेलं आहे. ओके, तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा आता थोडक्यात, की जर कुठल्याही 2 संख्येच्या मधल्या जर संख्या शोधायची असतील तर त्याचं एक सामान्य सूत्र आहे. काय सूत्र आहे त्याचं, तर दिलेली संख्या म्हणजे पहिली आणि दुसरी यांची बेरीज करून त्याला काय करायचं, 2 न भागायचं असतं. सो हा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्याने जर आपण गेलं तर याचं उत्तर भेटेल, बरोबर की नाही. म्हणजे हे मायनस मध्ये असल्यामुळे तसं करावं लागेल. आपण पहिली संख्या शोधूया. याच्यामध्ये काय शोधूया, 0.3 प्लस -0.5 डिवायडेड बाय 2 करूया. मग किती होईल तर बरं, 0.3 मायनस 0.5 इज इक्वल अपॉन 2. काय भेटलं माहिती तुम्हाला, -0.2 डिवायडेड बाय 2. मग तुम्हाला काय भेटलं, हे मायनस असल्यामुळे -0.1. तर ही एक तुम्हाला संख्या इथं भेटली, ही पहिली झाली. सेकंड आपल्याला काय मिळते बघूया आपण, सेकंड संख्या. आता याच्यामधली ही एक संख्या तुम्हाला मिळाली है ना. आउट ऑफ 3 वी गॉट फर्स्ट नंबर इन बिटवीन दीज 2 नंबर्स रॅशनल नंबर. आता याच्यातली आणि याच्यातली काढली तरी चालेल. मग कशी काढायची बघा बरं. आता मी काय करतो, ही संख्या आणि ही किंवा या दोघांमधली काढू शकतो, कारण मधल्या संख्यामधली कुठल्याही 2 संख्या घ्यायच्या, त्यांची बेरीज करायचं आणि त्याला 2 न भागायचं, बस तेवढंच तुम्हाला करायचं. मग काय करतो मी, 0.3 प्लस -0.1 हे घेतो आणि त्याला 2 ने डिवाइड करतो. ओके, म्हणजे मला त्यातल्या संख्या कळतील. सो 0.3 मायनस 0.1 डिवायडेड बाय 2. 0.3 मधनं 0.1 घेतलं, किती राहिलं, 0.2 डिवायडेड बाय 2. सो काय भेटेल, 0.1 प्लस मध्ये 0.1 भेटलं मला. ही झाली दुसरी संख्या, एक -0.1 दुसरी 0.1. आता अजून एक तिसरी संख्या जर भेटवायची असेल, मिळवायची असेल आपल्याला, आता काय करावं लागेल, वी हॅव टू फाइंड. आता काय घ्यावं लागेल आपल्याला, 0.1 आणि हे तुमचं असेल, किंवा हे -0.1 आणि हे -0.5 याच्यामध्ये तुम्ही शोध घ्या, काही प्रॉब्लेम नाही, किंवा या दोघांमध्ये शोध घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सो थर्ड जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया बघा, आय विल टेक -0.1 प्लस -0.5 डिवायडेड बाय 2.
So I will get minus 0.1 minus 0.5 divided by 2 is equal to minus 0.6 divided by 2 is equal to minus 0.3. So this is how we can find out three रॅशनल नंबर्स इन बिटवीन 0.3 and minus 0.5. म्हणजे फक्त काय करायचं, मध्ये ज्या संख्या भेटत जातील त्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 भागायचं, दुसरं काही करायचं नाही. आले का लक्षामध्ये? अशा पद्धतीने मला 2 संख्या मिळालेल्या आहेत, याच्यामधली पण भेटली आणि त्याच्यामधली पण भेटली. आले का लक्षामध्ये? सेकंड एक्झाम्पल काय, -2.3 अँड -2.33 याच्या दरम्यानच्या 2 आपल्याला रॅशनल नंबर काढायचे आहेत. वी हॅव टू फाइंड द रॅशनल नंबर इन बिटवीन दीज 2 नंबर्स. कसं एक त्याची सोपी पद्धत कशी आहे की एक साधं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की -2.3 आणि इथं -2च आहे, 0.33 आहे. ओके, इकडे 2 डेसिमल आहेत, इकडं एकच आहे, म्हणजे 2 प्लेसेस आहेत, इकडे 1 प्लेस आहे. मग काय करायचं, याला आपल्याला कसं म्हणता येईल, दॅट इज -2.00 पुढं 0 वाढवू शकतो मी पाहिजे तिकडे, अँड माझ्याकडं असेल -2.330. ओके, म्हणजे हे 3 घरं मी काय केली, तयार केली. आता तुम्ही म्हणाल 3 काय केली, जर मी काय केलं असतं -2.10 वाढवलं असतं आणि इकडं -2.33 आलं असतं, याच्या दरम्यानच्या संख्या तुम्हाला कशा लिहिता आल्या असत्या, हाऊ विल यू राईट, -2.30 च्या नंतर 31, 32 आणि इकडे किती आहे 32, 2च भेटले असत्या, बरोबर की नाही. आपल्याला किती पाहिजे, वी वॉन्ट 3 रॅशनल नंबर, दॅट्स वाय थोडंसं वाढवावं लागलं, कमी भेटतात म्हणून 1 डेसिमल पॉईंट किंवा एक जे काही घर असतं डेसिमलचं ते पुढे आपण वाढवलं. आणि आता काय करता येईल बघा बरं, आता देअर फॉर द रॅशनल नंबर्स, 3 रॅशनल नंबर्स काय असतील मग, 3 रॅशनल नंबर्स आता कशा पद्धतीनं तुम्हाला लिहिता येतील बघा. आता काय काय होतील, -2.301. ओके, आता तुम्ही 300 पासून 30 पर्यंत पाहिजे तेवढ्या संख्या लिहू शकता की नाही मधल्या, कारण इथं किती आहे 300, 300 आणि इकडे 330, मधल्या जेवढ्या सगळ्या संख्या असतील त्या त्याच्या दोघांच्या मधल्याच असणार आहेत. 301 -2.302 -300 मायनस इथं लिहितो -2.303 आणि अशा तुम्हाला बऱ्याच संख्या लिहिता येतील. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळं या गणिताला अशा पद्धतीनं मधल्या संख्या लिहिण्यासाठी मांडून घ्यायचं, जेणेकरून डेसिमल जे प्लेसेस असतात त्या इक्वल करून घ्यायच्या. इकडं जर 1 असेल तर इकडं सुद्धा 1च पाहिजे, इकडे 2 असेल तर इकडे 2 पाहिजे. पण गरज पडली तर त्याच्यामधल्या संख्या 3 नसेल भेटेल तर मग त्याचे डेसिमल प्लेसेस थोड्याशा वाढवायच्या. आणि वाढवण्यासाठी काय करायचं, फक्त 0 वाढवायचा. काय वाढवायचा, 0, 1 2 3 4 असं नाही वाढवायचं. इथं बघा मी काय वाढवला, 2 होते, मग इथं काय नाही म्हणून 0 वाढवला, इथं 2 0 वाढवले. तसंच सेम टू सेम पलीकडे बघू बरं कसं आहे, ह्याला कसं लिहिता येईल, दॅट इज 5.2. आता 2 नंतर 3 लगेच येते ना, 5.3 लगेच येतं. मग मधल्या संख्या शोधण्यासाठी काय, 2 डेसिमल प्लेसेस आपण घेऊ, इथं 20 करतो अँड याला काय करतो 5.30. ओके, म्हणजे 5.20 आणि 5.30 दरम्यान 5.21, 5.22, 23, 24, 30 पर्यंत भरपूर संख्या मिळतील. म्हणून काय करायचं, 3 रॅशनल नंबर्स, 3 रॅशनल नंबर्स काय येतील, 5.21, 5.22, 5.23 अँड तुम्हाला 30 पर्यंत जेवढ्या लिहायच्या तेवढ्या लिहू शकतात. त्यांनी 3 विचारलं होतं म्हणून आपण 3 लिहून टाकलेल्या आहेत. आलं लक्षामध्ये? त्यानंतर पुढचं जे गणित आहे सेम टू सेम तसंच आहे. त्या गणितामध्ये काय दिलं बघा, मायनस हे किती होतं 2, हे थर्ड आणि हे फोर्थ वाला एक्झाम्पल कसं आहे बघा, -4.5 अँड -4.6. 5 आणि 6 दरम्यान किती, 4.5 लगेच 4.6 आहे. मग एक डेसिमल पॉईंट वाढवा. काय करायचं मग इथं सुद्धा, दॅट इज -4.50 अँड -4.60. मग आता 50 पासून 60 पर्यंत तुम्हाला जाता येईल, कारण पहिला डेसिमल पॉईंट तर सेमच आहे, 4 पॉईंट वगैरे, बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला काय 3 रॅशनल नंबर काय लिहिता येतील सांगा बरं आता. देअर फोर 3 रॅशनल नंबर्स, 3 रॅशनल नंबर्स काय असू शकतात, -4.51, -4.52, -4.53
आणि पुढच्या जर लिहायच्या असतील विचारले असतील परीक्षेमध्ये तर 4 विचारला असेल तर 4 लिहिता येतील, 5 विचारले असेल तर 5 लिहिता येतील. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द क्वेश्चन नंबर 4. ओके, so this is how practice set number 2.2 we can solve in simple manner. Understood? चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट सहित.